आपण या अगोदर ऊ आणि ऊ शिकलोत ना हे अक्षरे. तसेच ह्या ऊची मात्रा अशी देतात आणि ह्या ऊची मात्रा असं. यांची पण ओळख झाली. तसंच आपण जे अक्षरे होते आपण शिकलेले ते अक्षरे ऊस कुठे घेऊन खेळत होते बाळांनो? पायात घेऊन खेळत होते. पण एक अक्षर कुठे घेऊन खेळत होता? पाठीला लावून खेळत होता. मग पायात घेऊन खेळत असते वेळेस त्या अक्षरे आवाज कसा काढत होते? छोटा ऊस जर पायात घेऊन खेळत असले तर आवाज कसा काढत होते? ऊ. आणि मोठा ऊस घेऊन खेळत असले तर ऊ. म्हणजे तुम्हाला ऊ आणि ऊच्या आवाजातील पण फरक माहिती झालाय. आता ह्या ऊची मात्रा अक्षरांच्या पायात कशी लावायची ते आज पाहायचे. बघा, लक्ष देऊन पहा. आवाज काय झाला? बघा, आता क ला ऊची मात्रा लावली. ऊची मात्रा लावते वेळेस बघा ह्या ऊचं शेपूट कुठे गेले रे? अक्षरांच्या जवळ जाते. पहिल्या ऊचं शेपूट कुठे जातोय? अक्षरांच्या जवळ जाते. आता आपण घला लावू. पायात लागली ऊची मात्रा, अक्षरांच्या जवळ गेले शेपूट, आवाज काय झाला? बघा, दचं पण शेपूट निघालेलं असतंय, त्या शेपटाला लागतंय. लक्ष देऊन पाहायचं आणि अशीच मात्रा लावायची तुम्ही पण. आता काय झालं? रूला कुठं लावू आता? इथं लावायची का? म्हण र लाव का? पहिल्या ऊची मात्रा कशी लागते बघा. काय झाला आवाज? रू. आता पहिल्या ऊची मात्रा कशी लावायची ते तुम्हाला माहिती झालं. आता दुसऱ्या ऊची मात्रा कशी लावायची ते बघा. दुसऱ्या ऊचा आवाज कसा निघतो? ऊ. लक्ष देऊन बघा. आता हा पहिला ऊ आणि हा दुसरा ऊ, ह्या दोन्हीमध्ये फरक काय बघा. हा ऊ अक्षरांच्या जवळ जातोय आणि हा ऊ अक्षरांच्या जवळ जातो का? म्हणजे ह्या ऊचं शेपूट अक्षरांच्या जवळ जातो का? नाही, खाली येतं आणि अक्षरांपासून दूर जाते. आता घला पाहूत आपण. आवाज काय झाला? बाळांनो, आता मला सांगा, रला कुठं लावू? पाठीला. पण कसं लावायचं लक्ष देऊन बघा. लोक इथं छोटीशी रेष ओढायची आणि असं गाठ देऊन असं. हे दुसरा ऊ लागलाय. आवाज काय होईल मग? रू. रला सर्वांपेक्षा वेगळी लागली ना ऊची मात्रा. मग आता तुम्हाला इथं सेपरेट पण सांगते. हा कोणता अक्षर आहे बाळांनो? र. आता रला कोणती मात्रा लागली? पहिल्या ऊची मात्रा लागली का दुसऱ्या ऊची लागलेली? पहिला. आवाज काय होतो? रू. आता दुसऱ्या ऊच्या मात्राचा आवाज पाहतो. कशी लावायची ते पाहायचं. हे छोटीशी रेष ओढली आणि असं लावायचं. आता ह्या रला कोणता ऊची मात्रा लावली आहे? दुसऱ्या, म्हणजेच मोठ्या ऊची मात्रा लावली. आवाज काय होतो? रू. समजलं बाळांनो? आता आपल्याला ना आरोही हे वाचन करून दाखवते. चल आरू, वाच. को गो गो ओ पो दो लो गो सो डो तो रो को गो गो ओ पो दो लो गो सो डो तो रो. समजलं बाळांनो? असं तुम्हाला सर्वांना वाचायचं. आता तुम्ही काय करायचं, प्रत्येकाने 2 रेघी वही काढायची आणि 2 रेघी वहीमध्ये या पद्धतीनं लिहून घ्यायचं.